नीट पूर्ण त्याच्यासाठी तर इकडे काढून घेऊया. हा पहिला गावना गेला. 4 5 6 7 8 9 हा शेवटचा गावना. ही गवती चाय घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वेज स्टोरी. तर शुभ सकाळ. एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण दाखवणार आहे ऑथेंटिक कोकणातले गावले कसे बनवले जातात आणि त्यांची रेसिपी. तर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. जर हा का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो या ठिकाणी ना राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ आणि थोडं त्यात मीठ टाकलेलं आहे. सो असं बॅटर बनवून घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. सो असं बॅटर बनवायचं आणि नंतर मग पॅन मध्ये टाकायचं. सो ते आता आईने बनवून ठेवलं. पण चुलीवर का नाही बनवत आहे, कारण आपली कावील आहे ना ती जरा नीट नाही, त्याच्यामुळे आपण आता गॅसवरच बनवतोय, नाही तर चुलीवरच दाखवणार होतो. या साईडला आपण पॅन तापायला ठेवलाय आणि या साईडला आहे तेल. त्याच्यानंतर या साईडला गव्हाचं पीठ म्हणजे ते राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ आणि ते मिक्स केलेलं आहे. त्याच्यात फक्त मीठ टाकलं, अजून काय नाही टाकलं. हा आपला डोशाचा पॅन आहे. तेल लावायचं. गॅस थोडा बारीकच ठेवायचा, कारण थोडे करपले जातात खालून. परत एकदा तेल लावून घ्यायचं. आता तेल लावून झालंय. आता बघा, हे इकडे घावण्याचं पीठ म्हणजे ते तांदळाचं पीठ आणि मीठ. सो बघा असा घावना टाकायचा. सो हा टाकला. आता हे झाकण घ्यायचं आणि झाकण मारायचं उलट. तर 30 सेकंदाने उचलून बघायचं. जे काविल वरचे असतात ना घावणे ते ऑथेंटिक, हे पण ऑथेंटिकच आहे. पण काविल म्हणजे आपलं कोकणातलं ऑथेंटिक आहे. एक भांडच आहे ते, ऑथेंटिक भांड आहे. बघा आता हा घावना रेडी होईल थोड्याच वेळात. आपण झाकण काढतोय, बघूया घावना रेडी खाली झाला की नाही. बघा कसा थोडा फुगला. सो नीट काढावा लागतो. पहिला घावना आहे त्याच्यामुळे नीट येईल काय माहित नाही, नंतर नीट येतात. खालून तर उकटलाय, आता आला नीट आला. हा बघा, हा पहिला होता ना त्याच्यामुळे जरा आकारात पण नीट नाही आला, नंतरचे नीट येतील बघा. आता थोडा वेळ ठेवायचा असाच, म्हणजे खालून पण शेकला पाहिजे दुसऱ्या साईडून. गॅस थोडा कमी ठेवायचा, जास्त पण ठेवून काही उपयोग नाही. घावणेनी चाय सर्वात भारी कोकणातलं. दुधाची चाय नाही, कोरी चाय. तो थोडा शेकवायचा आहे आणि त्याच्यानंतर काढायचा. काढताना दाखवतो. हा बघा आता रेडी झालाय. आता इकडे काढून ठेवूया. हा पहिला घावना गेला. सो आता दुसरा घावना. परत तेल लावायचं हे अशा प्रकारे नीट पूर्ण त्याच्यासाठी. केळीचा पण वापरतात ना, केळीचा पण वापरतात. काय त्याला म्हणतात, सॉप वापरतात. इकडच्या कोकणी भाषेत बोलतात सॉप त्याला. आपण आता कांद्याचं वापरतोय. केळी परवा केळ पण पिकलंय आपली, संपत आली आता. आता दुसरा घावना टाकूया. हे बघा इकडे बॅटर थोडं ढवलायचं. त्याच्यानंतर असं टाकायचं, मीठ टाकायचं. परत नाही ना तिकडे मीठ टाकायचं. जास्त पण टाकून उपयोग नाही, कारण मध्ये मध्ये नंतर शिजत नाही. सो आता झाकण ठेवूया.
सो आता परत थोडा वेळ थांबूया आणि नंतर परत काढूया, म्हणजे दुसरा गावना पण रेडी होईल. आता इकडून ना मम्मीने ते झाकण काढलंय दुसऱ्या गावनाचा. अशा प्रकारे पहिलं कॉर्नर आहे ना, ते जरा कॉर्नर वरून त्याला गावण्याला पलटून घ्यायचं, नंतर मग तो आपोआप येतो. सो बघा आता पलटी असा मारायचा. ही पहिल्या गावण्याची खाली करप होती ती. बघा कसा रेडी झालाय, गोलच्या गोल आहे. सो आता खालून पण शिजवूया आणि नंतर मग ह्याच्यात दुसरा गावना. सो असे सर्व गावणे रेडी करून घेऊया. त्याच्यानंतर चाय आणि घावना, कोकणचं सर्वात बेस्ट चाय आणि घावना. आपला नाही इकडे आता दुसरा पण गावना रेडी आहे. सो या ताटात पलटी डायरेक्ट. सो आधी आपल्याला फोल्ड नाही करायचं, नंतर फोल्ड करायचं. सो आता तिसऱ्या गावण्यासाठी इकडे तेल लावून घ्यायचं पॅनला. त्याच्यानंतर परत बॅटर एकदा डावलायचं आणि परत घावना टाकायचं. सो असे सर्व करून घ्यायचे आपल्याला. सो आपण करून घेऊया आणि नंतर दाखवू. हे बघा एवढे आपले गावणे झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हा बघा हा शेवटचा गावना. तिकडे बघा मम्मीने शेवटचा गावना टाकला. आपल्या इकडचं बॅटर संपलं. आता हा गावना गेला. आता याच्यावर परत उलटी प्लेट मारून ठेवायची, मग झालं. आपले आजचे गावणे संपले, पूर्ण रेडी झाले. फक्त एक आता इकडे ताटात यायचा बाकी आहे. टोटल आपले 10 गावणे आहेत. किती पीठ होता गे? हा अर्धा किलो होताच. अर्धा किलो पूर्ण घेतलं. 1 किलो 1.5 किलो होता. अर्धा किलो पिठाचे 10 गावणे झाले. अर्धा किलो जे तुम्हाला अंदाज आला असेल, अर्धा किलो पिठाचे 10 गावणे होऊ शकतात. सॉरी पहिलं काढा परतवून घ्यायचा, नंतर मग डायरेक्ट गावना परतवून, तेव्हा नीट येतो. हा बघा एकदम परफेक्ट. हा बघा कसं जवळून बघा एकदम कसा दिसतो. डोशात आणि गावण्यात फरक आहे खूप. ती घावण्याला चव आहे ना, ती डोशाला नाही. आता आपण थोड्याच वेळात चाय आणि घावना खायला घेऊया. हा बघा शेवटचा घावना. हा पण प्लेट मध्ये आला. थोड्या वेळाने फोल्ड मध्ये असे पूर्ण घावणे रेडी झाले. तर चला मित्रांनो आता खाताना भेटूया. आता आपण केलेली गवती चाय ही घेऊया. सो आता आपण इथे ना 2 गावणे घेतले, त्याच्यानंतर गवती चाय ती आता गेली. सो आता खाताना भेटूया. इथे ना पटांदर पण आलाय. आता चाय घेतला ना आणि घावना, या साईडला घावना आणि ही चाय. सो खाऊन बघूया. तुम्ही पण या खायला. एक नंबर. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.